बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। अंबाजोगाई शहरातील लिंगायत समाजाला अंत्यविधीसाठीची जागा सकलेश्वर मंदिर पुरातत्व विभागाने ताब्यात घेतल्यामुळे सध्या समाजास अंत्यविधीसाठी जागाच उपलब्ध नसल्याने अंबाजोगाई नगर परिषदेचे माजी कार्यालयीन अधीक्षक गणपत वाघमारे यांचा मृतदेह अंबाजोगाई नगर परिषद कार्यालयात आणून समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। बराच वेळ समाजाच्या वतीने स्मशानभूमीच्या जागेसाठी आंदोलन केले। अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी येथे येऊन आंदोलनकर्त्या समाज बांधवांची भेट घेतली। या प्रकरणी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याशी बोलून या प्रश्नी 2 दिवसात तोडगा काढला जाईल असं सांगितले। राजकिशोर मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आंदोलनकर्त्या समाजाने ते करत असलेले आंदोलन स्थगित करून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले। याबाबत सविस्तर माहिती अशी की अंबाजोगाई येथील लिंगायत समाजाची स्मशानभूमी शहरालगत असलेल्या 12 खांबी परिसरात आहे। मात्र तेथील जागा पुरातत्व खात्याने सदर जागा उत्खननासाठी ताब्यात घेऊन अतिक्रमित केली आहे। त्यामुळे स्थानिक लिंगायत समाज बांधव यांच्या अंत्यविधीसाठी जागा शिल्लक राहिली नाही। आज ज्या जागेवर अंत्यविधी केला जात होता यावेळी विभागाकडून विरोध करण्यात आला। त्यामुळे सदर बांधवांनी तो मृतदेह थेट नगर परिषद कार्यालयात आणून येथील प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली। समाजास दिलेल्या जागेसंदर्भात अंबाजोगाई नगर परिषद भूमी अभिलेख कार्यालय व पुरातन विभाग यांच्याकडूनच समाज बांधवांची दिशाभूल केली जात असल्याचं यावेळी आंदोलनकर्त्या समाज बांधवांनी सांगितले। मात्र राजकिशोर मोदी यांनी यावेळी प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन आंदोलनास्थळी भेट दिली। लिंगायत समाजाचे म्हणणे ऐकून घेऊन तात्काळ उपजिल्हाधिकारी, मुख्याधिकारी तसेच नगर परिषदेचे अधीक्षक यांच्याशी फोनवर चर्चा करून आंदोलनकर्त्या समाजाशी संवाद साधला आहे। येत्या 2 दिवसात स्मशानभूमीच्या जागेसंदर्भाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठीचा शब्द दिल्याने अंबाजोगाई नगर परिषद कार्यालयातून मृतदेह स्मशानभूमीत नेऊन अंत्यविधी करण्यात आला। बराच वेळ नगर परिषदेचा कोणताही कर्मचारी आंदोलनास्थळी न आल्याने लिंगायत समाजाच्या वतीने नगर परिषद प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवलाय आणि राजकिशोर मोदी यांनी समाजाची भेट घेऊन मृतदेहाची होणारी हेळसांड थांबवून स्मशानभूमीच्या जागेसंदर्भाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले। सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख फिरोज, अंबाजोगाई। कागदपत्र देऊन ते मोजणी करून नाही ते पैसे भरायला लागतील ना। सोमवारी पैसे तुम्ही भरून घ्या, आम्ही ते भूमी अभिलेख बघून घेऊ। सोमवारी पैसे भरायचे कसल्या परिस्थितीत? इथं आहेत का तुम्ही? कुठं आहे दादा? बरं ठीक, सोमवारी भरून घ्या म्हणजे उद्या। हो बोलतोय त्यांना तीच विनंती करतोय मी। आलोय नाही सांगतोय बोलतो। अंबाजोगाई येथील लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। याचं कारण असं की त्यांची जी शेकडो वर्षापूर्वीची स्मशानभूमी होती ती 12 खांबी सकलेश्वर मंदिर येथे होती, परंतु काही वर्षापूर्वी त्या मंदिराच्या उत्खननामध्ये शासनाने त्या जमिनीमध्ये लिंगायत बांधवांना अंत्यविधी करण्यापासून रोखलं आणि दिवसेंदिवस तो प्रश्न इतका गंभीर झाला की लोकांना, लिंगायत वीरशैव लोकांना त्यामध्ये पर्यायच राहिला नाही। म्हणून त्यांनी शासनाकडे निवेदन दिलं आणि त्याच्या आधारे उपविभागीय अधिकारी यांनी भूसंपादनाचे जे पुनर्वसन वगैरे ह्या लिंगायत स्मशानभूमीचं व्हावं ह्या उद्देशाने एक प्रस्ताव नगरपालिकेकडे पाठवला, परंतु नगरपालिका कुठल्याही गांभीर्याने ह्या विषयाकडे पाहत नाही आणि हा प्रस्ताव तसाच प्रलंबित ठेवण्यात आला। काही 2-3 महिन्यापूर्वी उपविभागीय अधिकारी यांनी नगरपालिकेच्या मार्फत भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जी प्रस्तावित जमीन आहे ती मोजून ह्या संपादनाची कारवाई करण्यासंबंधी पत्र दिलं होतं। मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं नगर परिषदेच्या, परंतु इथल्या कर्मचाऱ्यांनी, संबंधित रिस्पॉन्सिबल अधिकाऱ्यांनी त्या पत्रावर कुठलीही दखल घेतली नाही आणि ती फाईल तशीच ठेवून दिली। 9/5/25 ते पत्र आहे। आज जवळपास 3 महिने झाले, साधं मोजणीची फीस दिली नाही आणि इथे दररोज या समाजाचे अंत्यविधी होण्यास मज्जाव तिथं होत आहे। त्यांनी कुठं करावा हा प्रश्न आहे आणि ही भावनिक गोष्ट आहे। सरकार ही इथली प्रशासन यंत्रणा कुठल्याही गांभीर्याने ही गोष्ट घेत नाही। आम्ही लिंगायत समाजाने असं ठरवलं आहे की आज आम्ही ह्या नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये आलेलो आहोत आणि ही शव इथेच ठेवून आम्ही प्रशासनाला ही निदर्शनास आणून देतो की यांनी
लेखी आश्वासन देऊन तात्काळ आमचा प्रश्न जर नाही मिटवला तर आम्ही इथून हे प्रेत उचलणार नाहीत, अशी आमची ठाम भूमिका आहे. लिंगायत समाजास स्मशानभूमी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.